जवान चंदू चव्हाण यांच्या बोरविहीर गावात सध्या दिवाळीसारखं वातावरण आहे। चंदूच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। आता मी आहे चंदू चव्हाण याच्या बोरविहीर या गावातल्या घरामध्ये। आता चंदूचे आजोबा, त्याचा भाऊ आणि त्याचे सगळे मित्र परिवार माझ्यासोबत आहे। खरं तर अशक्य ते शक्य झालंय अशी सगळ्यांची भावना आहे। आपण त्यांच्याशी बोलू। आजोबा, मला सांगा, अखेर 4 महिन्यानंतर चंदू परत मायदेशामध्ये आलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? चंदू हा 4 महिन्यानंतर भारतात परत आला हे आम्हाला टीव्हीवरून जेव्हा दिसलं तेव्हा आमच्या गावात आनंदाचं भरता आलं। सर्व गाव एकत्र जमा झालं, फटाक्यांची आतषबाजी झाली, डीजेवर संपूर्ण गाव नाचले, गाणे आणि आमच्या आनंदोत्सव, दिवाळीसारखा आनंदोत्सव। कारण या गावात चंदू गेल्यापासून दिवाळी साजरी झाली नाही, दसरा साजरा झाला नाही, मकर संक्रांत साजरी झाली नाही, तर सगळ्या गावाला फार मोठा आनंद झाला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद की सर्वजण नाचत नाचत फटाके आतषबाजी केली। याबद्दल आम्हाला तो एवढा आनंद आहे कि मुझे खुशी मिली इतनी कि गम में दिल में ना समाए, कहीं पलक बंद कर लूं तो कहीं छलक ही ना जाए। इतकी खुशी झालेली आहे। आमचा पूर्ण परिवार आनंदाने एकदम, आम्ही आईचं आजीचं दुःख विसरून गेलोय आणि चंदू परत आला याचाच आम्हाला फार अभिमान आहे। आणि याचं सर्व श्रेय आम्ही डॉक्टर सुभाष भामरे, जे आपल्या जिल्ह्यातले आहेत, आपल्या मतदारसंघातले आहेत आणि त्यांच्या अथक परिश्रमाने, आणि त्यांनी पूर्वीपासूनच आम्हाला आश्वासन दिलं होतं की चंदूला आम्ही 100% परत आणणार, बाबा तुम्ही चिंता करू नका, आम्ही त्याला 100% आणणार म्हणजे आणणार। आणि नेहमी ते आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। माझ्यासोबत भूषण आहे, चंदूचा भाऊ आहे, जो स्वतः सुद्धा मराठा इन्फंट्रीमध्ये आहे। भूषण, मला सांग, खरं तर असं वाटलं होतं का की चंदू परत येईल? आधी जो इन्सिडेंट झाला त्यानंतर तर असं कधीच शक्य वाटलं नाही आणि त्या दिवशीच सर्जिकल स्ट्राईक झालेलं होतं 1 दिवस आधीच, तर त्यामुळे कधी वाटलंच नव्हतं की चंदू वापस येईल। आणि आज जे न्यूजवर डोळ्यांसमोर दिसलेला आहे चंदू, आता फक्त त्याला मन भरून एकदा बघायचं आणि मिठी मारायचं एवढंच इच्छा लास्ट राहिलेली आता। भूषण, मला एक सांगा की आज चंदू वाघा बॉर्डरवर आला, त्याचं ज्या काही पद्धतीने रायफल देऊन स्वागत झालं, त्याच्यानंतर तुमचं त्याचं काही बोलणं झालंय का? तू कधी गावात येणार आहे या संदर्भातली काही माहिती आहे का? नाही सर, आतापर्यंत तर काही ऑफिशियली पण काही कळवण्यात आलेलं नाहीये, पण आम्हाला एवढंच खुशी आहे की बस की तो भारतात पोहोचलेला आहे आणि जी काही त्याची इन्क्वायरी असेल ती बसली तरी चालेल। परंतु एकच भारत सरकारला एकच रिक्वेस्ट करू आम्ही, आमचे जे आजींचं अस्थि विसर्जन आम्ही केलेलं नाही अजून, तर 1 दिवस त्याला द्या फक्त अस्थि विसर्जनासाठी, परत इन्क्वायरी झाली तरी चालेल सर। चंदू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण अस्थि विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता। हा बरोबर सर, तेच आम्हाला आता तीच जे विधी वगैरे असते ती पूर्ण करू, हीच आमची आशा आहे। आणि सरकारशी एकच रिक्वेस्ट आहे लास्ट, फक्त की चंदूला 1 दिवस तरी त्यांनी सोडावं आणि अस्थींचं विसर्जन आजींचं आम्ही करू। खरं तर या बोरविहीर गावाचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो। या गावामध्ये 100च्या आसपास जवळजवळ युवक आहेत, जे आता लष्कराच्या वेगवेगळ्या विंगमध्ये किंवा सैन्य असेल, राखीव फोर्स जे आहे त्याच्यामध्ये काम करत आहे। देशाच्या संरक्षणाची फार मोठी जबाबदारी इथल्या जवळजवळ 100पेक्षाही अधिक तरुणांच्या खांद्यावर आहे। त्याच्यामुळे चंदू ज्या वेळेस पाकिस्तानमध्ये गेल्याची बातमी आली त्यानंतर आजपर्यंत मागच्या 4 महिन्यामध्ये या गावामध्ये एक सुद्धा सण उत्सव साजरा करण्यात आलेला नव्हता। चंदूच्या बातमीनंतर आजींचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्या अस्थी सुद्धा अद्यापपर्यंत विसर्जित करण्यात आलेल्या नव्हत्या। ज्या दिवशी चंदू घरी परत येईल त्यानंतरच अस्थि विसर्जन करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं। साहजिक आहे, या सगळ्या घडामोडी, जी सगळी अशक्यता शक्यता, हा जो जीवन मरणाचा खेळ चंदूच्या बाबतीत घडला, त्याच्यानंतर आज अखेर चंदू मायदेशामध्ये परत सुखरूप आलेला आहे आणि साहजिकच याचा एक फार मोठा आनंद या बोरविहीर गावामध्ये पाहायला मिळतोय। या गावात आज दिवाळी साजरी केली गेली आणि त्याचं जे काही वर्णन आहे, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेतल्या। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, बोरविहीर।